उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापुरात पोहोचलेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा सोलापुरात पोहोचतायत अशी माहिती आहे। तर मोदींच्या दौऱ्यानिमित्त अजित पवार सोलापुरात आलेले आहेत आणि पंतप्रधान मोदी थोड्याच वेळामध्ये सोलापुरामध्ये पोहोचणार आहेत। तर सोलापुरातली ही दृश्य आपण बघू शकतोय। सोलापुरात आज देशाचे पंतप्रधान मोदींचा दौरा आहे। त्यांच्या हस्ते वेगवेगळ्या विकास कामांचं उद्घाटन केलं जाणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी सगळ्यात आधी पोहोचल्याचं पाहायला मिळतंय आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री शिंदे सुद्धा या ठिकाणी पोहोचल्याची माहिती समोर येते। दरम्यान सोलापुरातली ही थेट दृश्य उपमुख्यमंत्री अजित पवार हे इथं पोहोचलेले आहे आणि मुख्यमंत्री शिंदे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर अगदी काहीच वेळामध्ये पंतप्रधान मोदींचं या ठिकाणी आगमन होईल आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे त्यांचं स्वागत करतील। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे थेट सोलापुरातून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? अगदी काही वेळातच पंतप्रधान मोदींचं आगमन या ठिकाणी होणार आहे, पण त्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पोहोचल्याचं दिसतंय। सध्याचे काय अपडेट्स? निश्चितच परा अवघ्या 15 मिनिटांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत ते सोलापूरमध्ये दाखल होतील आणि त्याच्या पुढील 15 मिनिटांमध्ये ते याच ठिकाणी म्हणजे रे नगर या ठिकाणी ज्या ठिकाणी 15,000 घरांचं वाटप आहे त्या ठिकाणी या सभास्थळी ते पोहोचणार आहेत आणि आता काही लाभार्थ्यांना जे आहे ते स्टेजवरती घेऊन येण्यात आहे। थोड्या वेळात पंतप्रधान या ठिकाणी येतील आणि या लाभार्थ्यांना स्वतःच्या हस्ते चावी वाटप केले जाईल। याआधी या सर्व कार्यक्रमस्थळीची सुरक्षा व्यवस्था पाहण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर मधील शासकीय निवासस्थानी आढावा बैठक घेतल्याची माहिती समोर येत आहे। मध्यरात्रीपासून देवेंद्र फडणवीस आहेत ते सोलापूरमध्ये ठाण मांडून आहेत आणि त्यांच्या सोबत स्वतः गृहनिर्माण मंत्री अतुल सावे देखील आहेत आणि अतुल सावे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही पंतप्रधानांच्या स्वागतासाठी आता पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या सोबत त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असतील। एकंदरीत याच प्रकल्पाचा पायाभरणी आहे। या प्रकल्पाला मंजुरी आहे ती 2016 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली होती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 साली या प्रकल्पासंदर्भात चावी वाटपाची घोषणा केलेली होती आणि आज 5 वर्षामध्ये या प्रकल्पाची पूर्तता झालेली आहे आणि हजारोंच्या संख्येने मी दाखवू शकतो की या ठिकाणचे जे कामगार आहेत असंघटित कामगार असतील त्याच्यामध्ये मोठी संख्येने विडी कामगारांचा समावेश आहे। हे कामगार आहेत ते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि जवळपास 15,000 घरं आहेत त्याचा स्वीकार हे कामगार करणार आहेत आपल्या कुटुंबासहित। त्यामुळे जवळपास 25 ते 30,000 जे एकंदरीत कामगार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील त्यांच्या कुटुंबासहित आणि म्हणूनच आता थोड्या वेळात पंतप्रधान या ठिकाणी दाखल होतील। त्यांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांचंही या ठिकाणी उद्घाटन आणि लोकार्पण होणार आहे। त्यामुळे थोड्याच वेळामध्ये पंतप्रधान या ठिकाणी भाषण करतील त्यावेळी नेमका कोणाचा समाचार घेतील याकडे सर्वांचं लक्ष असेल, कारण आजच्याच दिवशी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही सोलापूरमध्ये असतील। मंगळवेढा या ठिकाणी ते एकंदरीत संवाद साधणारे शेतकऱ्यांशी। त्यामुळे महाविकास आघाडी किंवा एकंदरीत इंडिया अलायन्स संदर्भात पंतप्रधान काही वक्तव्य करतायत की आणखी कुठली नवी घोषणा महाराष्ट्रासाठी ते करतायत ते पाहावं लागेल, कारण अवघ्या 13 दिवसांमध्ये हा पंतप्रधानांचा महाराष्ट्रातील दुसरा दौरा आहे आणि एकूणच या 2 प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर आता नवीन कुठल्या प्रकल्पाची घोषणा किंवा पूर्तता ते करतात का याकडे सर्वांचं लक्ष असेल। फरा निश्चितच चेतन, महाराष्ट्रासाठी आणखी काही घोषणा होतात का आजच्या या पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यातून? याकडे संपूर्ण महाराष्ट्रवासियांचं लक्ष लागलेलं आहे। पण त्याचबरोबर सोलापुरात आज पंतप्रधान मोदी असताना दुसरीकडे सोलापूरमधीलच एका ठिकाणी शरद पवारांचा सुद्धा शेतकरी मेळावा होतो। एकीकडे कामगारांसाठी घरं दिली जात आहेत तर दुसरीकडे शेतकऱ्यांचा मेळावा शरद पवार घेत आहेत आणि राज्यामध्ये आपण बघितलं तर बऱ्याचशा ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये असंतोष पाहायला मिळतो। कांद्याचे जे काही निर्यात असेल किंवा इतरही बरेचसे मुद्दे उपस्थित केले जात आहेत, त्यामुळे त्यावरून पंतप्रधान मोदी आज काही बोलू शकतात का? फोन कट झाला। चेतन, यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, पण आपण त्यांच्याकडून या दौऱ्याविषयीचे अपडेट्स घेत राहूयात। तर ही ताजी दृश्य आपण सोलापुरातली बघू शकताय। सोलापूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे पोहोचलेले आहेत, त्याचबरोबर मुख्यमंत्री शिंदे पोहोचल्याची माहिती ही समोर येते आणि अगदी काही वेळातच इथं पंतप्रधान मोदींचं आगमन होईल। या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जाणार आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।